पुढे आमची ओळख झाली तेव्हा मला ते ज्ञानेश कधीच बोलले नाहीत. आई तुझी आठवण येते. आणि असं म्हटल्यानंतर पडदा बाजूला झाला आणि हत्ती आला ना अंगावर. त्याने तिकडून जो आवाज लावला, बाळासाहेबांनी जो आवाज लावला ना गप्प बसा म्हणून, तो आम्हाला विदाऊट माईक स्टेजपर्यंत आला. अण्णा म्हणाले ललित कला दर्शनाची प्रथा आहे, दिलेल्या वेळेला मी सुरू करणार. मग नेहरूजी आले. असेच कलाकार, असेच प्रोड्युसर आपल्या भारतामध्ये पाहिजे, तर आपल्या कलेची उन्नती होईल असा त्यांनी आशीर्वाद दिला. आणि माझी बहीण होती गिरिजा, हो तर यांनी आपले इकडचं गुलाब काढलं आणि तिला दिलं तिकडे. कोकण दौरा आणि गोवा दौरा हा खडतर होता. लाईट्स नाहीत, काही नाही, काही नाही. गोव्यामध्ये काय होतं की त्या काळामध्ये पोर्तुगीजांचं खूप तिकडे राज्य होतं. नाटकाच्या पेट्या वगैरे ओपन करायचे किंवा तबला वगैरे असेल ना, तर त्यांना वाटायचे बॉम्ब बिम ठेवलाय की काय, फोडून टाकलेत आमचे. पुरुषी बायकांचं काम करायचे, त्यामुळे बाईच्या वेशात बोलायचं, बाईच्या आवाजात बोलायचं. आपण इमॅजिन नाही करू शकत. अरे घाईचा भात तुम्हाला माहिती नाही, हे 100 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. आरंभ 2.0 सकारात्मक ऊर्जेचा अखंड स्रोत. नमस्कार. आरंभ 2.0 सकारात्मक ऊर्जेचा अखंड स्रोत यामध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. आज आपल्या सोबत आहेत ज्ञानेश भालचंद्र पेंढारकर. सर, आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. खरं तर मराठी नाट्यसंगीत आणि रंगभूमीचा इतिहास हा अत्यंत दैदिप्यमान, भव्य दिव्य आणि विविधतेनं नटलेला आहे. आणि त्यामध्ये ललित कलादर्श आणि भालचंद्र पेंढारकर, एकूणच पेंढारकर यांचं कुटुंब याचं एक अतूट नातं राहिलेलं आहे. भालचंद्र पेंढारकर यांची शाब्बास बिरबल शाब्बास, त्याचबरोबर अनेक नाटकं ही अजरामर झाली. आजही त्या नाटकांनी एक प्रकारचा इतिहास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच मराठी नाट्यसंगीताची परंपरा जपणारे भालचंद्र पेंढारकर यांचे चिरंजीव ज्ञानेश भालचंद्र पेंढारकर आज आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. सर, आपलं स्वागत आहे. एकूणच भालचंद्र पेंढारकर यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार आहोत. हे करत असतानाच आरंभ 2.0 हा कार्यक्रम पाहणारे अनेक मराठी नाट्यसंगीताचे चाहते असतील, दर्दी असतील, किंवा काही जणांना हे नाट्यसंगीत शिकावंही वाटत असेल, तर त्यांना यातनं काही प्रेरणा मिळावी. त्याचबरोबर भालचंद्र पेंढारकर यांचं आयुष्य आणि आता तुमचा अनुभव या सगळ्याचा उजाळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सर, सुरुवात अशी करूया की भालचंद्र पेंढारकर हे तर एक दिग्गज आपल्या क्षेत्रामध्ये होऊन गेले आणि तुम्ही त्यांचे चिरंजीव म्हटल्यावर घरातच तुम्ही हे सगळं वातावरण अनुभवलं. होय. तर काय त्या लहानपणीच्या आठवणी आहेत, कसं त्यावेळेचं वातावरण होतं? घरी आमच्या सगळं म्युझिकल, नाट्यमय असंच वातावरण होतं. माझे वडील, आम्ही त्यांना अण्णा म्हणायचो. ते फार बोलायचे नाहीत. किंवा घरामध्ये पूर्वी कशी पद्धत होती की अ, आपली मामा, मामी किंवा मावशी बाहेरगावी असतील, तर मुंबईला येऊन राहणं. आमच्या लहानशा घरामध्ये सगळी ती लोकं यायची. हा धुमाकूळ असायचा आणि ते प्रयोग करून वडील जरी आले अण्णा, ते एकदा झोपले, तर कधी आम्हाला सांगितलं नाही त्यांनी, आवाज करू नका, दिवा लावू नका. म्हणजे त्यांचं अस्तित्व होतं, पण आम्हाला भासायचं नाही. ते कधी नाही, म्हणजे कधी त्यांनी ओरडाआरडी केली, "हे मी प्रयोग करून आलेलो आहे, केवढा आवाज करताय तुम्ही?" कधीही नाही. ते झोपले की शांतपणे झोपायचे. त्यामुळे असं अतिशय खेळखळ. माझी आई पण नाटकात काम करायची. मला तर साहित्य संघामध्ये दररोज घेऊन जायचे वडील. प्रयोग असं किंवा प्रयोगाच्या तिथे. त्याला थोडंसं कारण हे होतं की खूप मस्ती करायचो मी. बरोबर. नाटकाच्या तिकडे गेलो की मग मी हो. शांत असायचो. घरामध्ये म्हणजे आईला काही काम करून द्यायचं नाही. मग त्यामुळे मग मी त्यांच्याबरोबर जायचो. त्यामुळे सतत नाटक, 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 गाणं, गाणं, गाणं हे संस्कार झाले. बरोबर. मराठी नाट्यसंगीताप्रती असलेली त्यांची एकूणच ओढ जी होती ती सगळ्यांनी पाहिलेली आहे. पण काही प्रयोग असे होते, की त्यांनी त्या काळामध्ये जो विचार केला तो कदाचित आपल्याला वाटेल, की किती आधुनिक विचार ते करायचे आणि एखादी गोष्ट हवी तर ती हवीच. त्याच्यात कुठेही तडजोड नसायची. बरोबर. तर असे काही उदाहरणं आपल्याला आज देता येतील का, की साधारण त्यांनी 1960 मध्ये 50 मध्ये जे जे नाविन्यपूर्ण प्रकार इंडस्ट्रीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, ते नेमके काय प्रकार होते? खरं म्हणजे त्यांची कारकीर्द सुरू झाली 1942 साली आणि ललित कला दर्शक सुरू झाली. माझे आजोबा 1937 साली गेले. 5 वर्ष ते वधेबुवांकडे गायन शिकले वडील. 42 नंतर जवळ-जवळ 56 सालापर्यंत त्यांनी एकही नवीन नाटक आणलं नव्हतं. पण इन बिटवीन त्यांची सगळी जुनी नाटकं, म्हणजे आजोबा जे काम करायचे माझ्या नाटकात किंवा पारंपरिक नाटकं होती,
त्यात त्यांच्या भूमिका प्रसिद्ध झालेल्या होत्या. उदाहरण द्यायचं तर साहित्य संघाचं होनाजी बाळा, त्यातला बाळा खूप प्रसिद्ध होता त्यावेळी. आणि हे 55 साली नाटक आलं. 53 साली व्ही. शांतारामचं अमर भूपाळी तुम्हाला माहिती असेल होय. नाटक. त्या पिक्चरसाठी व्ही. शांतारामनी वडिलांना बोलवलं, "तुम्ही हो. काम कराल का?" वडील म्हणाले, "हो, करतो की." आणि त्यातही बाळाचीच भूमिका केली होती वडिलांनी. होनाजी बाळा नाटकावरतीच होतं बरोबर. ते. आणि ती भूमिका त्यांची गाजली आणि 55 साली साहित्य संघाने नाटक आणलं बाळा म्हणजे होनाजी बाळा. त्याच्यातही बाळाची भूमिका गाजली. पण वडिलांच्या मनात असं होतं, की आपण काहीतरी आपलं प्रोडक्शन यायला पाहिजे. किती होय. दिवस आपण जुन्याच्यावर राहणार. 56 साली त्यांनी पु. भा. भावे यांचं स्वामिनी नाटक नवीन कोरं संगीत नाटक आणलं. मग तिथून त्याची सुरू की नाटक आपल्याला करायचं इथून ती जिद्द सुरू झालेली. पण त्याला खूप वेळ लोटला 10-15 वर्ष गेली. त्यानंतर दुरितांते तिमिर जाव आलं. तिथे पारंपरिक नाटक होतं. म्हणजे असं काही नव्हतं. पण 1960 साली आपलं पंडितराज जगन्नाथ विद्याधर गोखलेंचं नाटक आलं. ज्यावेळी ते नाटक वाचलं, तेव्हा हे नाटक करायचं ठरलं. आणि जवळ-जवळ 3 वर्ष, अडीच वर्ष तरी या नाटकाचं रायटिंग चालू होतं. आणि जोपर्यंत वडिलांना पटत नव्हतं, तोपर्यंत विद्याधर गोखले लिहत होते, लिहत होते, लिहत होते. लोकं त्यांना म्हणाले, "अहो, तुम्ही काय करताय? हे नाटक काढणार नाही उगीच काहीतरी." ते म्हणे, "हरकत नाही." विद्याधर गोखले म्हणाले, "माझा रियाज होतोय ना. या हं. चांगल्या लोकांबरोबर मला." त्यावेळी ते लोकसत्तेमध्ये हे होते, काय म्हणतात त्याला, पत्रकार होते विद्याधर हो. गोखले. 60 साली ज्यावेळी नाटक आलं हो. पंडितराज जगन्नाथ, तेव्हा वडिलांनी त्याच वेळी ठरवलं होतं, अमर भूपाळीच्या वेळी वसंतराव देसाईंची ओळख झाली होती. आणि त्यावेळी त्यांची चांगली घनिष्ठ संबंध होते. तर त्यांचे विचार अण्णांना आवडलेले, की प्रत्येक म्युझिकमध्ये काहीतरी नवीन-नवीन करूया, हे करूया असं ते. आणि व्ही. शांतारामच्या त्या स्टुडिओमध्ये तिकडे प्रत्येक सेक्शन होते. म्युझिक डिपार्टमेंट, एडिटिंग डिपार्टमेंट. तिकडे वसंतराव यायचे आणि काय तर अण्णा तिकडे बसलेले असायचे, शूटिंग नसेल तेव्हा किंवा एडिटिंग रूममध्ये बसलेले असायचे. ते कसं कारण त्यावेळी फिल्म डायरेक्ट कापायचे. आतासारखं नाहीये. बरोबर. आणि मग ते ते सगळं ते बघायचे. ते जस्ट ऑब्झर्वेशन होतं. आणि त्यांनी ठरवलं, की वसंतरावांना आपण हं. म्युझिक द्यायचं. 2 वर्ष थांबले. म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हणालात ते एकदा हो. करायचं म्हटलं, वसंतरावच पाहिजे मला. हो. गोडसेंनी काय सांगितलं, की पंडितराज जगन्नाथमध्ये एक शंकराची मूर्ती त्यांनी कुठेतरी पाहिली होती. हां, हां, हां. बरोबर. तुम्ही तर ती आपल्याला नाटकात हवी. पंडितराज हा स्वतः शंकराचा मोठा भक्त होता, कवी. मुंबई शोधली, कुठे नाही. मग त्यांना बातमी कळली गोडसेंना, की हैदराबादला एका ठिकाणी आहे. मग वडिलांनी सांगितलं, "तुम्ही विमानात बसा, तिकडे जा, जी काय किंमत असेल ती द्या आणि घेऊन या." एवढीशी एवढीशी मूर्ती होती. पण त्याच्यावरती लाईट पडायचा दुसऱ्या अंकामध्ये, तर असं वाटायचं की त्यातनं गंगा वाहते. त्यावेळेला एक त्यावेळी ते प्रकारचं मोशन त्यांनी मोशन विचार होतं. केला. म्हणजे खरं तर तेव्हा काही टेक्नॉलॉजी एवढी टेक्नॉलॉजी नव्हती. नव्हतीच ना. बरोबर. मग त्या काळात ही 60 सालची गोष्ट सांगतोय. बरोबर, बरोबर. तसं आता मी हत्तीचं म्हणालो. शाबास बिरबल शाबास 1971 साली नाटक आलं. त्याचं लेखन केलं होतं नानासाहेब शिरगोपीकरांनी. आणि ते गोष्ट म्हणजे नाटक वाचायला घरी आले. तर वडील म्हणाले, "हे लहान मुलांचं नाटक वाटतंय. बिरबल या गोष्टी, अकबर, बादशाह हे सगळे." हो. ते म्हणे, "नाही, मोठी माणसं पण घेतील." तर अण्णांना एक जजमेंट असायचं, की त्यांना नानासाहेब शिरगोपीकरांबद्दल एवढं जजमेंट होतं, की होय. हा मनुष्य म्हणतोय म्हणजे हा करणार. हा हो. नाटक मोठ्या माणसांचं पण म्हणतोय म्हणजे असणार. वाचन झालं. त्यात शेवटी असं होतं, की अकबरच्या महालामध्ये हत्ती येतो. तर अण्णा म्हणाले, "हो, हत्ती कसा आणणार स्टेजवरती?" तर नानासाहेब म्हणाले, "मी आणतो ना." आणि त्यांचा ट्रिक सीन करणारे म्हणून त्यांची ख्याती होती. उत्तम लेखक होते, उत्तम कवी होते. ट्रिक सीन्स उत्तम करायचे, डोळ्यादेखत घडायचं. अंधार करून नाही. हो. म्हणजे असे बसले-बसले तर हा कप आहे ना, किंवा मग असा तुमच्या डोळ्यादेखत प्रेक्षकांच्या गायब होणार. या इथून उठून तिकडे बसणं. ठीक आहे, तालमी सुरू झाल्या आणि जवळ-जवळ महिना, दीड महिना तालमी झाल्या. हत्ती काही येईना. साहित्य संघामध्ये तालमी चालू होत्या गिरगावच्या. गिरगावच्या.
शेवटी प्रयोगाला 8-10 दिवस होते. अण्णा म्हणाले, "अहो हत्ती कुठे आहे?" "येईल, येईल." ते हे करतायत. ते म्हणाले अण्णा म्हणाले, "हे बघा, मला चित्र नकोय हत्ती आलेला महालातला किंवा असं काहीतरी प्लायवूडचं बनवलेलं हत्ती आलाय." ते म्हणाले, "चालता ओरडणारा हत्ती मी आणतो स्टेजवरती, तुम्हाला काय पाहिजे?" ठीक आहे म्हणा आणि प्रयोगाला 7 दिवस होते, 6-7 दिवस होते. ते म्हणाले, "चला आपण कोल्हापूरला जायचंय." मूळचे मला वाटते नानासाहेब शिरगोपे कोल्हापूरला राहायचे. वसंतराव देसाई त्यांचंच म्युझिक होतं. हं. नाटकातली काम करणारी सगळी मंडळी. मला पण घेऊन गेलेले. वाजवणारे गोविंदराव पटवर्धन, दामोदर पार्सेकर, मधु बरोबर सगळीच्या सगळी टीम कोल्हापूरला गेली. फक्त नानासाहेबांनी अट घातली, की स्टेजवरती कोणी बॅक साइडला यायचं नाही आणि प्रेक्षकांना तुम्ही येऊन तुमचा शेवटचा प्रवेश करा. त्याप्रमाणे सगळेजण आले. तसं बघितलं तर तिकडे हत्तीचा पडदा घातलेला होता. थोडे वडील चिडले. हां. जरा चिडले म्हणजे जरा, हो. "अहो नाना तुम्हाला सांगितलं होतं, की असं चित्र नकोय. तुम्ही या ना स्टेजवरती. हां, हां, पण हां. प्रवेश सुरू करूया." "ठीक आहे," म्हणाले. "फक्त विंगीच्या मागे जाऊ नका." आणि सगळे बसले होते खाली आणि यांचा प्रवेश सुरू झाला. अकबर बादशाह येतात. नानासाहेब शिरगोपीकरच करायचे. "हां, बिरबल, कहाँ है तुम्हारा हाथी?" तर त्याच्या अगोदर एक गाणं-बिणं पण म्हटलं हो. आणि मग बिरबलनी म्हटलं, "किधर है?" तर वडील म्हणे, "हा पहा." त्या पडद्याकडे बघून. पण त्यांनी काय केलं, "हा पहा." असं ते म्हणजे हो. वैतागून गेलं. चिडले. काय हे? काय हां. चित्र? होय, हो. आणि असं म्हटल्यानंतर पडदा बाजूला झाला आणि हत्ती आला ना अंगावर. शाबास बहादुर शाबास शाबास बिरबल शाबास बिरबल आमची मनीषा पूर्ण झाली. तू काही शिकलीस आता वडीलचा पोशाख किंवा बहादूर या हत्तीला दागिने सजवून आणि नटवून यावरून तुझी मिरवणूक आहे अशी आमची इच्छा आहे बिरबल, अशी आमची इच्छा आहे बिरबल. शाबास बहादुर शाबास बहादुर शाबास बहादुर. तो आल्यानंतर वडील डायरेक्ट स्टेजवरून खाली पळाले. घाबरले. हत्तीच्या हाईटचा हत्ती आला. खरा हत्ती खरा आल्यासारखं हत्ती आला तर वाटलं. का? सगळे हसायला लागले. सगळेच उभे राहिले एकदम. टाळ्या वाजवल्या. तर वडील म्हणाले, "अरे बापरे! हत्ती आला, पण हा सजणार कसा?" म्हटलं, "या वरती पुढचं वाक्य बोला." तर अकबर बादशाह म्हणतो, "अरे बिरबल, तू हत्ती तर आणलास, मला गप्प केलंस. पण अकबर बादशहाचा हत्ती तो सजायला नको? हा पहा." इन बिटवीन तो पडदा पुन्हा वरती जातो. आणि ते किती वाक्य झाली, किती मिनिटं झाली अगदी, अगदी सेफ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स आपण म्हणूया. आणि त्यामुळे हा पहा, पुन्हा पडदा खालती गेला आणि हा सजलेला हत्ती आला. हं. वडील रडायला लागले. मग त्याचं शूटिंग वडिलांनी करून ठेवलेलं आहे. तो मग ही हत्ती. ट्रिक काय होती? ट्रिक आणि काही नव्हती. म्हणजे त्यांनी स्वतः ते सगळं बनवलेलं होतं. नानासाहेब शिरगोपीकरांनी. त्याच्यामध्ये 5 माणसं असायची. एक डोळे हलवायला, एक कान हलवायला, हात-पायानी चालायला म्हणून ते केलेलं होतं आणि एक अख्खं सजवायला. अशी 5 माणसं त्यांनी आत ठेवलेली होती त्यांची. हत्तीच्या आतमध्ये. हत्तीच्या आतमध्ये आणि त्या हत्तीचं तोंड एवढं मोठं होतं, तर मला वाटते 2 का 3 पेट्यांमध्ये तो हत्ती राहायचा आणि ते एकात एक बरोबर कसं बसवलं होतं. आता जॉइंट्समध्ये जी खेळणी मिळतात लाईव्ह साइजची, ती लाईव्ह त्या काळात त्यांनी त्यांनी ते सगळं साकारली. केलं. तर कसं केलं होतं हे आता माझं वय त्यावेळी हो. साधारणपणे 10 वर्षाचं होतं. त्यामुळे ते मला माहिती नाही. पण नानासाहेबांना ते व्हिजन त्या काळात होतं होतं, होतं. आणि भालचंद्र पेंढारकरांची टीम सुद्धा अशीच होती, की ती एखादं काम ठरवलं, तर ते त्या निष्ठेने निष्ठेने करायचे. करायचं आणि विश्वास ठेवायचा समोरच्यावर, की हे हा मनुष्य करणार. त्यामुळे तो मनुष्य करायचाच करायचा. तुम्ही ह्या सगळ्या आठवणी सांगताय, तर तुम्ही लहानपणापासनं खरं तर परफॉर्मन्सला सुरुवात केली, नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली आणि आमच्या वाचनात असं आलं, की तुम्ही काही लहानपणी ठरवलं नव्हतं, की लगेच आपण नाटक करायचं, गायला सुरुवात करायची. तर हे कसं घडलं? म्हणजे
अण्णांनी तुम्हाला या सगळ्यामध्ये ढकललं असं म्हणायचं, की ते सवयीने होत गेलं? कसा प्रसंग होता तो सगळा? अण्णांनी माझ्यावरती पुस्तक लिहिलेलं. तू जपून टाक पाऊल. पुस्तक लिहिलेलं. त्याच्यात त्यांनी परिच्छेद दिलाय, की जय जय गौरीशंकरमचं नाटक होतं. त्याचा 100वा प्रयोग होता आणि माझ्या आजोबांची जयंती होती 10 हं. डिसेंबर. त्यांच्या डोक्यात आलं, की वडिलांचं गाणं होतं रमारमण श्रीरंग म्हणत ते येतात. तर त्यांनी रमारमण म्हणायचं आणि मी ते गाणं म्हणत स्टेजवरती यायचं, जो गाणं म्हणायचं आणि जायचं. तर एक दिवशी घरी आले आणि मी तर बरोबर त्यांच्या दररोज जायचोच. तर म्हणे, "म्हण रे त्याला, हो. जय जय रमारमण." म्हणून दाखवलं मी. असे 3-4 दिवस मला सतत म्हणायला लावलं. ते ऐकायचं. एकही मला करेक्शन सांगितलं नाही किंवा काही सांगितलं नाही किंवा असं म्हण, असं म्हण, काही नाही म्हटलं. कोणाला आयडियाच आली नाही. घरच्यांनाही आयडिया आली नाही. फक्त आश्चर्य वाटलं, मुलाला कसं काय सांगते? आईला आश्चर्य वाटलं, कारण घरात लक्ष नाही यांचं. आणि मुलाला गायला का सांगतायत? पण तरी तिला डोक्यात नाही आलं. एक दिवशी मला संघात बोलवलं. संघात सगळे साथीदार बसले होते. गोविंदराव पटवर्धन, दामोंडा पार्सेकर, मधुकर बर्वे व्हायोलिनला. म्हण रे ह्यांच्याबरोबर. आयुष्यातलं पहिलं मी साथीदारांसमोर गाणं म्हटलं. 67वी गोष्ट. 1967 ला. 67 आणि गाणं म्हटलं, बिनधास्त म्हटलं मी गाणं. तेवढ्यात जो ड्रेसवाले होते, कमर्शियल ड्रेसवाले होते, ते आले. त्यांनी माझी मापा वगैरे घेतली. कोणाला काहीच कल्पना नाही. हे काय चाललंय आणि मी तिकडे जाऊन वेगवेगळे ड्रेस नाटकाच्या इकडे घालायचो. त्यामुळे माहिती होते ह्याला काहीतरी हो, लाडबीड असेल ह्याचे. हो. तयार झालो मी. फक्त तिघांना माहिती होतं, की मी काम करणार, गाणार आहे. गोविंदराव पटवर्धन, दामोंडा पार्सेकर तबला आणि मधुकर बर्वे. आणि जसं मी गेलो, गोविंदरावांनी माझा सूर दिला. अख्खं गाणं म्हटलं. अण्णांकडे बघितलं आतबिंगेत. असं केलं. वाह, वाह, वाह! तिथे माझी पहिली ती एंट्री झाली. सर आपण पाहिलं की रमारमण नारदाच्या रोलमध्ये तुम्ही आम्हाला दिसल्या होत्यात. पण नंतर मात्र डायरेक्ट 1992 साली तुम्हाला आम्ही अनुभवलं. तर नेमकं हे सगळं कसं घडलं आणि काय तो प्रवास म्हणजे आहे? 67 साली मी रमारमण म्हणत नारदाचा वेश हो. करत स्टेजवरती आलो, जय जय गौरीशंकर. त्याच्यानंतर गॅप गेली होय. मोठी. वडिलांमधलं तेवढं केलं आणि मग ते त्यांच्या कामात व्यस्त. मला शिकवलं पण नाही. ज्यावेळी शिकवायची वेळ आली, तेव्हा त्यांनी अट घातली, की 6 महिने सकाळी 5 ला उठायचं आणि 7 वाजेपर्यंत फक्त 6 म्हणायचं. मी म्हटलं, "अरे बापरे! एवढं हे कठीण काम आहे." मग आईच्या मागे लागलो, गाणं शिकवायला सांग. जगाला शिकवतायत, मला का नाही शिकवत आहे? पहिले 4-5 दिवस कसा तरी बसलो. 5व्या दिवशी ते हे एवढंच म्हणत बसायचं 2 तास. इमॅजिन नाही करू शकत. नॉट ईझी. संपलं. वडील म्हणाले, की ते उठायचे माझ्याबरोबर 5-6 दिवस. हं. तंबोरा वगैरे लावून द्यायचे. 7व्या दिवशी मी नाही उठलो. आईला म्हणाले, "बघ, हा हे करू शकत नाही, तर पुढे काय गाणं करणार?" मग आणि खरं सांगायचं तर माझं अभ्यासाकडे पण लक्ष नव्हतं. मग एक दिवशी आई खूप रडली. हं. म्हणाली, "तू काय करणार आहे आयुष्यामध्ये?" हं. तर मला ते वाईट वाटलं. मी म्हटलं, "नाही, मी आता ते कंटाळतील, पण मी नाही कंटाळणार." आणि हं. त्यानंतर मी सकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत जवळ-जवळ 1.25 वर्ष फक्त 6 म्हणत होतो. कुठलाही बाकी सूर नाही. रे नाही, नी नाही, ध नाही, प नाही, काही नाही. आणि एक दिवशी मी आईला बोललो, "आई, मी जवळ-जवळ 1.25 वर्ष झालं हे शिकवत नाहीयेत मला." मला आईने ओरडली आई. हं, ते जे हं, काही हं, हं. चालतात हो, संवाद. हो. कुटुंबातले संवाद. त्यांनी गाणं घेतलं, एक अवघड गाणं मुद्दामून घेतलं. हो. मला म्हणता येईना. "बघ याला म्हणता येतं का?" तर आईला गाणं येत होतं ते. "अहो गाणं काय घेतलत तुम्ही? तुम्ही डायरेक्ट त्याला एम-एच्या परीक्षेला बसवलंत." मग ते आईला खाजगीत म्हणाले, मी जरी क्लासिकल सगळं शिकलो असलो, त्याला जे शिकायचंय ते मी शिकवू शकत नाही." म्हणजे हा प्रामाणिकपणा आहे. पण याचा पाया पक्का करून दिलेला आहे. त्याची बैठक जी आहे ती पक्की झालेली आहे. यापुढे त्याला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यांनी दुसऱ्या कोणाकडे जाऊन शिकावं. तुमच्या करिअरची पायाभरणी केली त्यांनी त्यांनी. करून दिली. ग्रेट. मग त्याच्यानंतर तरी मी आपलं शिकत होतो हो. गोविंदराव वागणे यांच्याकडे. इन बिटवीन विद्याधर गोखले आमच्या घरात घरच्यासारखेच होते. म्हणजे हो. जवळ-जवळ वडिलांसारखेच, हो. काकासारखे. मग त्यांच्या रंगशारदेत मी जॉइन झालो आणि तिथे
त्यांनी मला ह्याला चाली लाव, त्याला चाली लाव, म्हणजे नाट्यसंगीताच्या ह्याच्यात मला ओढायला सुरुवात केली त्यांनी. होय. आपोआप घडलं, मी ठरवून नाही हो. केलं. मग शुभदा दादरकरनी मला बावनखिंडीमध्ये पहिल्यांदा काम करायला स्पर्धेला लावलं. शुभदा दादरकर आणि त्यांचे मिस्टर श्रीकांत दादरकर. या दोघांमुळे मी पुन्हा रंगभूमीवर आलो आणि खूप त्यांचे उपकार आहेत. भीमसेन जोशींबरोबरच्या पण तुमच्या काही आठवणी आहेत, त्या थोडासा उजाळा द्या हां, आपण. सांगतो की भीमसेन जोशींनी सांगितलं मला, की दुरीत त्यांना वडिलांचा आई तुझी आठवण येते. हो, हो. हे गाणं खूप आवडायचं. तर पुण्यात जिकडे जेव्हा प्रयोग असायचा, तर ते गाण्याची वेळ त्यांना माहिती होती. कारण ललित कले दर्शनाचा एक नियम होता. वडिलांचा आयुष्यभर होता. माझ्या आजोबांचा, केशवराव भोसलेंचा दिलेली वेळ पाळायची. त्यामुळे 4चा प्रयोग असला तर पंडितजींना कळायचं, की साधारणपणे 6 वाजता हे गाणं येणार. हे पुण्यात जर असतील तर 5:15ला येऊन विंगेत उभे राहायचे. ते गाणं ऐकायचे आणि जायचे. पुढे आमची ओळख झाली तेव्हा मला ते ज्ञानेश कधीच बोलले नाहीत. "आई हं. तुझी आठवण येते." बरोबर, बरोबर. हाक मारायचे. करेक्ट. आणि अहो-जाओमध्येच बोलायचे. मी आत्तापर्यंत कधीच कुठली गोष्ट बोललो, ही गोष्ट बोललो नाही. आत्ता हो. सांगतो मी. ते शेवटी जाण्याच्या अगोदर ते मला वाटते जानेवारीत का फेब्रुवारीत गेले. ही हं. डिसेंबरची गोष्ट. आमचा कार्यक्रम होता. तर भीमसेन जोशींच्या मुलाला मी फोन केला, जयंत हो. जोशी, की मला बाबांना भेटायचं आहे. ते म्हणाले, की "नाही भेटत रे. खूप तब्येत खालावली आहे त्यांची." मी म्हटलं, "काही नाही." म्हटलं, "फक्त आशीर्वाद पाहिजे त्यांचा. मला आवाजाला त्रास होतोय आणि माझी असं वाटतं मला, की त्यांचा आशीर्वाद डोक्यावर हात ठेवला ना, खूप काही घडेल." तर ते म्हणाले, की "मी विचारून बघतो त्यांना." माझं नशीब ते भेटत नव्हते, हो म्हणाले मला. वाह! वाह! मला या दिलेल्या वेळेला हो. बोलवलं. त्यांची वेळ होती. दिलेल्या वेळेला ते घरात तयार होऊन बसलेले असायचे. त्यावेळी 2 मिनिटं त्यांना लेट झाला. ते ते काहीच करू शकत हो, नव्हते. मी त्यांना हो. ॲक्चुअली ओळखलंच नाही. इतके त्यांची तब्येत खालावली हो. होती. आल्या ते काय बोलावं? "मला आई माफ तुझी करा." आठवण नाही, येते. नाही. "मला माफ करा आई तुझी आठवण येते. माफ खरंच. करा एवढ्या मला मोठ्या माणसाने मला उशीर झाला 2 मिनिटं." मी म्हणालो, "अहो उशीर?" म्हणजे मी तर गप्पच बसलो. मी पाया पडलो. मग तुम्ही आता मला हाकच मारली, तर मी गाणं म्हणू का ते? म्हणा. मग ते गाणं त्यांच्यासमोर मी म्हटलं, "आई अप्रतिम. तुझी आठवण येते." ते आपल्या प्रेक्षकांसाठी पण आपण घेऊया. हो. हो, हो, हो. आई तुझी आई आई तुझी आठवण येते आई तुझी आठवण येते सुखद स्मृतींच्या कल्लोळानी सुखद स्मृतींच्या कल्लोळानी काळीज का जळते माझे काळीज का जळते माझे काळीज का जळते आई तुझी आठवण येते वात्सल्याचा कुठे उमाळा वात्सल्याचा कुठे उमाळा तव हाताचा नसे जिव्हाळा तव हाताचा नसे जिव्हाळा हृदयाचे मम होऊन पाणी हृदयाचे मम
हा प्रसंग शेवटचा. त्याच्या हो. अगोदर मी त्यांना भेटायचं जायचो हो, कधी-कधी हो, पुण्याला हो. भेटायला. तर एकदा त्यांना ते म्हणाले, की "अरे ज्ञानेश कसं काय चाललंय तुमची संगीत नाटकं?" म्हणलं, "लोकं येत नाहीत फार." मला म्हणे, की "एक गोष्ट सांगू का? हं. रागवायचं नाही." म्हणलं, "काय रागवणार तुमच्यावरती? आम्ही काय रागवणार?" ते म्हणे, की "दर्जा वाढवा. तुमच्या गाण्याचा आणि नाटकाचा दर्जा वाढवा. जिकडे दर्जा आहे तिथे लोकं येतात. तो नवखा असो, जुना असो याच्याशी काही घेणं-देणं नाहीये. लोकांना त्यांचे दिलेले पैसे वसूल व्हावे किंवा वेळ हे वसूल झाले पाहिजेत. तो ज्या दिवशी तुमचा वाढेल, लोकं येतील की नाही बघा." तेव्हा खरंच माझ्या लक्षात आलं, की अरे हो, मागच्या लोकांचा जो दर्जा आहे, आज मीडियामुळे लोकं ओळखतात आम्हाला. पण तो हो. काळ तर नव्हता ना. तेव्हा मीडियाही नव्हता फारसा. म्हणजे काय होतं तर त्यांचा दर्जा होता. काहीच हो. नाही सुविधा हो. मी बघितलं कोकणात, हो. गोव्याला जायचो ना, तिकडे लाईट्स नाहीच. बत्त्यांवरती लाईट चालायचे. कसला मेकअप काय करायचे बापरे! फॅन नाही, एसी नाही, काही नाही, काही नाही. रात्री 10:00ला प्रयोग सुरू व्हायचा तो 3-3 वाजेपर्यंत. माईक नाही. पण तो दर्जा इतका उच्च दर्जाचा होता ना, हो. त्यांच्या हो. ॲक्टिंगचा, गाण्याचा, हो. की तिथे ते लोकं अजूनही ते लोकं हे करतात. इव्हन आपण पिक्चर्समधली गाणी ऐकतो जुनी. त्यावेळी काय साउंड सिस्टम होती? काही नाही हो. हो. एका माईकवरती सगळं रेकॉर्ड करायचं लाईव्ह. आज तर पंचिंग होतं, डबिंग होतं. आता बरोबर. मुलाखती आपण ऐकतो वैदा रेहमान हो, वगैरे यांच्या हो, हो, कुछ एसी नाही, कुछ नाही, काही नाही. हो, पण काय सुंदर, सुंदर पिक्चर आधी चांगले होतात. मी हो, वाईट नाही म्हणत आहे. हो. पण सुविधा नव्हती. म्हणजे त्यांचं म्हणायचं होतं, की तुमचा दर्जा जर चांगला असेल, तर होय. सगळ्याला तुम्ही भेद करू शकता आणि तुम्ही टॉपला जाऊ शकता. बरोबर, बरोबर. भीमसेन जोशींनी साक्षात म्हणजे देवानी पाठवलेली माणसं आपण ज्यांना हो. म्हणू, त्यांनी तुम्हाला अशा प्रकारे प्रेम दिलं. पण घरामध्ये अण्णा तसे कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जायचे. तर घरातलं वातावरण कसं होतं? म्हणजे घरामध्ये पिक्चर, सिनेमा ह्या सगळ्या बघायला मुभा होती का? हॉलिवूड वगैरे पर्यंतचा विचार त्यावेळेला व्हायचा का? शेवटी तरुण मुलांना वाटतं, की आपण पण सिनेमा पाहायला पाहिजे. जगात काय चाललंय ते माहिती हवं. तर ह्या सगळ्याचं काय नेमकं वातावरण होतं? मुळामध्ये वडिलांना टेक्नॉलॉजीची खूप आवड होती नवीन-नवीन. त्यांनी त्या काळात टेप रेकॉर्डर घेतला. ते टेप रेकॉर्डर सगळं जर्मन भाषेत असायचं. म्हणून टेक्निकल भाषासाठी जर्मन शिकले. कारण अच्छा. ते कळायचं नाही. आता सारखं हो, ट्रान्सलेट नाही जर्मन भाषेमध्ये हो. असायचं. पण डिक्शनरी आणली त्यांनी. कुठे गेले नाहीत क्लासला. त्यांना जे पाहिजे होतं तेवढं त्यांना शिकून घेतलं. शिकून घेतलं जर्मनीतून त्याच्यातनं. त्याच्यानंतर घरी असं तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांना प्रोजेक्टरची आवड होती. कारण त्यांनी एडिटिंग वगैरे त्यांनी व्ही. शांताराम यांच्याबरोबर बघितलेलं होतं. माझ्या आजोबांना पण टेक्नॉलॉजी खूप आवड होती. ते स्वतः त्यावेळी ऑटोमोबाईल डिप्लोमा होल्डर होते त्या त्या काळामध्ये. काळामध्ये. म्हणजे हो. 1915-14 म्हणतोय मी. त्या काळात मोबाईल डिप्लोमा होल्डर इज अ बिग थिंग बिग म्हणजे खूप मोठी आणि गोष्ट. आयुष्य त्यांचं खडकीमध्ये पुण्याजवळ गेलेलं. हो, हो, इंग्रजी उत्तम बोलायचे. हो. म्हणजे त्यांची एक अशी गोष्ट होती, जरा विषयांच्याकडून म्हणतो, की ते 12 वाजता भर उन्हात सूर्याकडे बघू शकायचे. त्यांच्या आत्तेचं खडकीला दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि तिकडे सच्चिदानंद स्वामी होते. त्यांच्याकडे जवळ-जवळ 8-10 वर्ष त्यांनी योग शिक्षण घेतलं. तिकडे त्यांना त्राटक शिकवलं होतं. 12 वाजता ते सूर्याकडे बघू शकायचे. स्ट्रेट किरण स्ट्रेट, स्ट्रेट पडतात असं. त्यावेळेला. बरोबर. तर त्यांचे डोळे असे खूप तेजस्वी होते. अच्छा. पण त्यांना ही टेक्नॉलॉजी तीच वडिलांना आली आणि तीच मला पण आवड आहे. तर घरामध्ये प्रयोग नसेल, तर त्यांनी 16 एमएमचा प्रोजेक्टर विकत घेतला होता. किती सालची गोष्ट सांगताय? 62 1962 बरोबर. प्रोजेक्टर घेतलेला आणि घरी त्यावेळी 16 हो, आता व्हिडिओ फिल्म्स आहेत ना, हो. तशा फिल्म्स मिळायच्या. बरोबर. गणपतीत पण दाखवल्या जायच्या. तर त्या घरी आणायचे. अनाडी पिक्चर, अनाडी, आवारा, मिलन, चलती का नाम गाडी तर 5-7 वेळा दाखवलाय किशोर कुमारमुळे. सगळे पिक्चर्स आणि अख्खी आमची जी बिल्डिंग होती 9 माळ्याची होती. 108 हो, फ्लॅट होते. त्यातले अर्धे अधिक आमच्या त्या हॉलमध्ये बसलेले असायचे. कारण त्यावेळी दुसरं काही नाही हो. ना मनोरंजनाचं तसं काही साधन नव्हतं. आणि पिक्चर बघणं हे त्यावेळी फार नव्हतं बरोबर, बरोबर. आणि मग पिक्चर्स बघणं
आम्हाला कधी त्यांनी हे करू नको, हे ऐकू नको, ना आईनी ना वडिलांनी सांगितलं. ते स्वातंत्र्य होतं. तुम्ही आता ते जर्मन याचा उल्लेख केला, की त्या काळात त्यांनी जर्मन डिक्शनरी आणून ते सगळं कसं वापरायचं ते शिकून घेतलं. आमच्या वाचनात असं आलं होतं, की अण्णांना रेल्वेचं वेळापत्रक, कुठून कुठे जायचं, हो. काय न्यायला परवानगी आहे, काय न्यायला ह्या सगळ्याचा तपशील माहीत असायचा. तर हा काय म्हणजे एखादा कलाकार, दर्दी व्यक्ती हे असं रुक्ष वाटणारं पण एक्सपर्टी मिळवतो. हा काय विषय होता नेमका? विषय नाही असा असा होता, की त्यावेळी कसं होतं, की कोकणात वगैरे जायचं ना, तर बसशिवाय पर्याय नव्हता. त्यांना बसचा प्रवास फार आवडायचाच नाही. त्यांना रेल्वे आवडायची, प्रचंड आवडायची. त्यामुळे भारत दौरा त्यांनी काढला होता हं. 58 साली. एकमेव संस्था की ज्यांनी अख्ख्या भारतात प्रयोग केले. ललित कलादर्श. दीड महिन्याचा दौरा होता तो. तर त्यावेळी काय करायचं, मग त्यांनी टाईम टेबल आणलं, की कुठली गाडी कुठे जाते, किती वाजता पोहोचते, हे वर्षभर. तिथून त्यांना त्या टाईम टेबलची आवड निर्माण झाली. आणि आपण जशी पुस्तकं वाचतो ना, तशी ते टाईम टेबल वाचायचे. तुम्ही कुठलीही गाडी त्यांना विचारा भारतातली, कुठलीही. ते करेक्ट टायमिंग कुठे थांबते, किती वाजता थांबते, हे ते करेक्ट सांगायचे. त्या गाडीला रेस्टॉरंट आहे की नाही, तिकडे काय मिळतं. आता आपण कॉन्टिनेंटल फूड म्हणतो ना, तर त्यावेळी कलकत्ता मेलला मिळायचं फक्त. अच्छा. म्हणून हे नागपूरला कलकत्ता मेलनी जायचे. हं. आय थिंक नागपूरला का कुठे. कारण तिकडे त्यांना ते आवडायचं. उकडलेल्या भाज्या म्हणजे त्यावेळेचं ते वेगळं होतं. मी बरं. 65-67 ची गोष्ट सांगतोय. बरोबर, बरोबर. इव्हन पहिली ट्रेन गेली इथून कुठली बरं राजधानी एक्सप्रेस. होय. त्यातले पहिले प्रवासी ते पण होते. तर हे रेल्वेचं प्रेम तुमच्यापर्यंतही आलं का? आणि तुम्ही सुद्धा रेल्वेसाठी काही कॉन्ट्रिब्युशन दिलं होतं. तर काय नेमकं ते सांगता येईल प्रेम आपल्याला? म्हणता नाही, पण नशिबाने रेल्वे माझ्या नशिबात आली. बरं. म्हणजे मला तिकडे जॉब करावा लागला. हो. कारण 1980 ते 92 हा पिरियड जो होता संगीत नाटकांसाठी चांगला नव्हता. किंवा फार पिक्चर्स चांगली बनत नव्हती म्हणा. कलाकारांसाठी जरा तो टफ पिरियड होता. म्हणून वडील म्हणाले, की आई दोघंही म्हणाले, की "नोकरी केलीस तर बरं." पण माझा तो पिंड नव्हता. पण काही घटना अशा घडल्या, की मला आपणहून नोकरी चालून आली. तिकडे मी कल्चरल आर्टिस्ट म्हणून जॉइन झालो. म्हणजे रेल्वेमध्ये स्पोर्ट्समन, कल्चरल आर्टिस्ट किंवा स्काउट वगैरे हो. यांना नोकऱ्या मिळतात. त्या ह्याच्यात मला हं. नोकरी लागली आणि सुरुवातीला मी रमलो नाही. पण हळू त्या कल्चरल टीममध्ये मी रमायला लागलो आणि आज मला रिटायर झाल्यानंतर मला लक्षात येते, की जे मला माहिती होतं, बघितलं होतं मी, ते मला तिथे करायला मिळालं. म्हणजे जे नाटकं बसवताना लहानपणी पाहिली होती. कळत नव्हतं, पण कुठेतरी संस्कार होते ते. मग तिथे मी नाटकं जी बसवायचो एकांकिका, पण हो. ते हिंदीमध्ये असायचं. पण भाषा मध्ये नाही आली. मैं पकडूंगा बैट असं सगळं माझी हिंदी हो. हॉरिबल होतं. पण तिकडचे माझे जे बरोबरचे मित्र कलाकार होते ना, त्यांनी हो, सगळ्यांनी हो. सांभाळून घेतलं. त्यांच्या एवढं लक्षात येतं, की हा काहीतरी वेगळं करतोय आणि त्यांचा रिझल्ट त्यांना मिळत होता. नाटक पहिलं येत होतं. प्राइजेस मिळत होते. त्यामुळे भाषा बाजूला राहिली. बरोबर म्हणजे त्याच्यानंतर त्यावेळेस आमचे म्हणजे ज्या टेक्नॉलॉजी म्हणजे बॅकग्राऊंडला म्युझिक करणं किंवा डिजिटल हे सगळं काम होतं. तिकडे माधव भागवत गझल गाणारे आहेत. त्यांच्यामुळे मला ती आवड लागली. संजय पंडित की भावगीतांचा खजिना आहे त्याच्याजवळ. असे त्याच्यानंतर अपर्णा अपराजित तुम्हाला माहिती आहे हो. नाटकात कामं करते हो. किंवा सीरियल्समध्ये करते. ती सगळी मंडळी श्रद्धा नाईक वगैरे हो. म्हणजे सगळी टीम आमची जी जुनी होती ना, ती खूप छान मिळाली मला. त्यात काम करणारा अजून एक होता हंसदेव शर्मा म्हणून होता. हं. जो सीरियल्समध्ये पण असतो, पिक्चर्समध्ये पण असतो. पण त्याला पण नोकरी करावी लागली होती. एकदा वाचलं की पाठ व्हायचं त्याला. तर ही सगळी मंडळी होती माझ्याबरोबर आणि त्यांच्यावर मला एक्सपेरिमेंट करायला मिळालं. त्यामुळे मला ते म्हणतो ना आपण शिकून आपलं ज्ञान वाढतं. मग भारतभर त्या निमित्ताने आपणही भारतभर मी फिरलात. फिरलो. हो, हो. भारतभर आम्हाला प्राइजेस मिळाली. एवढंच नाही, तर अण्णांचा किशोर कुमार म्हणजे जसं मी मगाशी हो. म्हणालो, की त्यांचा किशोर कुमार हा अतिशय आवडता कलाकार होता. अण्णा म्हणायचे, की जिकडे टायमिंग आहे ना, तो कलाकार नेहमी प्रसिद्ध होतो. म्हणजे लोकांना आवडतो. तर किशोर कुमारचं गाण्यातलं टायमिंग, सुरेलपणा
ऍक्टिंग मधलं टायमिंग हे त्यांना खूप आवडायचं. पडोसन जवळजवळ 60 वेळा तर पाहिला असेल. चलती का नाम गाडी, त्याच्यानं अमिताभ बच्चन, रेखा आणि आताच्या ह्याच्यामध्ये मोतीलाल, हो. बलराज सानी हे सगळे त्यांची आवडते. त्यांना म्हणे बघ वाक्यांची टायमिंग्स बघ त्यांची. बरोबर, आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये त्यांना प्रशांत दामले आवडायचा. बरोबर, बरोबर. की ते म्हणजे लोकं हसतात म्हणजे जोकला हसत नाही, ते टायमिंगला हसतात. हो, त्या क्षणाला काय बरोबर बोलायचं, त्या हां. क्षणाला काय असलं पाहिजे. इव्हन लक्ष्मण बेर्डे हजर हो. जवाबी म्हणजे त्या क्षणाला जे काही आहे ना, जो आपल्याला राजकारणातही येतो बघा. एखाद्याचं भाषण आपल्याला का आवडतं ते हो. टायमिंग आहे. ते बाळासाहेबांचा पण काहीतरी किस्सा आहे टायमिंग बद्दलचा. काय नेमका तो किस्सा होता? त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंचा पण एक हो, हो, किस्सा हो, हो, माझ्या हो. वाचनात आला हो, होता. बरोबर. ते दोन्ही किस्से नेमके काय होते म्हणजे? ॲक्चुअली आता खेडला नाटकाचं उद्घाटन होतं आणि आम्हाला नांदीसाठी बोलवलं होतं तिकडे. आणि मला वाटते मीनाताईंच्या नावाचं ते थिएटर आहे असं आठवतं. मी कदाचित चुकीचं असेल पण हो. बहुतेक आता आठवत नाही मला एक्झॅक्टली हो. जुनी गोष्ट आहे. आणि नांदी म्हणायला आम्हाला बोलवलं आणि नांदी सुरू झाली. सप्तसूर झंकारीचं बोले. आणि ऑल ऑफ सडन विंगेतनं 2 माणसं आले आणि तुताऱ्या वाजवायले. पॉ, 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 पॉ. तर आम्हाला काही 2 मिनिटं कळेना हो. तुताऱ्या का वाजतायत एकदम? आणि त्या क्षणात हसायला पण आलं. हो. आणि आय थिंक माझ्या आठवणीप्रमाणे उद्धवजी और बाळासाहेबच होते. बाळासाहेबच आले. आणि त्यांनी तो प्रकार पाहिल्यानंतर आणि सगळे लगेच हिंदू सम्राट वगैरे उच्चार त्यांनी तिकडून जो आवाज लावला, बाळासाहेबांनी. बहुतेक बाळासाहेब हं, होते. हं, हं. और उद्धव हां, जे काय हां, असेल तो हां. त्यांचाच मुलगा. जो आवाज लावला ना गप्प बसा म्हणून, तो आम्हाला विदाऊट माईक स्टेजपर्यंत आला. यांच्या हं, तुताऱ्यातनं फोडून खालून तबला, पेटी सगळ्यातनं. हं. एकदम पिन ड्रॉप सायलन्स. आणि आम्ही थांबलो. देव ओरडले, "मूर्ख लोकांना कळत नाही वरती काय चाललंय? भान आहे की नाही तुम्हाला काळाचं?" म्हणजे असं ते बोलले ते. तिथून थांबलात काय म्हणा, सप्तसूर बरोबर. त्याचा तो जो धराळ आम्ही फुटलो म्हणजे. हो. हसत तर हसू येत हो, होतं. जेव्हा काही हो. घडलं सांगता नाही येत. हो, 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 पण ती हो. घडली ही गोष्ट खरी आहे त्यावेळी. बरोबर, बरोबर. तसंच ह्यांचं पंडित नेहरूंचा पंडित किस्सा नेहरूंचं. होता. हं. पंडितराज जगन्नाथ आमचं नाटक आलं. तर दिल्ली हा विषय होता. शहेनशाह आणि शेर शायरी. तर पंडित नेहरूंना शेर शायरी वगैरे खूप आवडायची. गाणं आवडायचं. तर यशवंतराव चव्हाण त्यावेळी मला वाटते संरक्षण मंत्री होते. त्यांनी अण्णांना सांगितलं, की "तुम्ही दिल्लीत प्रयोग कराल का? नेहरूंना खूप आवडेल प्रयोग." हं, 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 तर हं. नेहरूंसाठी प्रयोग करायचा. नेहरू पंतप्रधान होते आणि पंतप्रधान होते त्यावेळी. त्यावेळेला. ते प्रत्यक्ष येतील म्हटलं कोण चान्स सोडणार हो, आहे? हो. पण आजसारखं स्पॉन्सर बाय गव्हर्नमेंट नव्हता तो प्रयोग. हं, 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 हं. ती अजून प्रथा आली नव्हती त्यावेळी. त्यांनी आपल्यावर घेऊन गेले प्रयोग तिकडे. आणि प्रयोगाला 15 मिनिटं 15 मिनिटंच असताना 6 ची वेळ ठरलेली होती. यशवंतराव आले म्हणाले, "अहो, माझी मीटिंग वाढली आहे. जरा 6:15ला सुरू करा प्रयोग." अण्णा म्हणाले, "ललित कला दर्शनाची प्रथा आहे. दिलेल्या वेळेला मी सुरू करणार." ते मग ते म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांसाठी पण त्यांनी कॉम्प्रोमाईज नाही "नाही केलं. केलं." तर हो. यशवंतराव, "अहो, तुम्ही काय बोलताय कळतंय काय तुम्हाला? तुम्ही कुठे आहात आणि कोणाबद्दल बोलताय? पंतप्रधान येणार आहेत." म्हणलं, "मी सुरू करणार." हे म्हणाले, "आता हे गडबड आहे. आता काय करा?" यांची मधल्यामध्ये सँडविच झालं हं. यशवंतरावांचं. ते म्हणाले, "बघा तुम्ही काय करायचं." आणि ते निघून गेले तिकडून. इन बिटवीन 6 वाजता प्रयोग सुरू सुरू झालं. झाला. लोकं कचाकच भरलेलं होतं दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये. आणि 10-15 मिनिटं झाली असतील. ह्यांचं सावन घन गरजे प्रसाद सुरू झालं. पंडितराज आले, सॉरी नेहरूजी आले. नेहरूजी आल्यानंतर थांबले सगळेजण. मी विचारलं, की "आम्ही पहिल्यापासून सुरू करू का?" तोपर्यंत थोडंसं नाटक झालं म्हणाले, होतं. "नाही, नाही, ह्या उद्याची सुरू करूया." मग त्याने अख्खं झालं. पहिला अंक संपला. तर बॅक साइडनी जनरली आत स्टेजवरती येतात हं. लोकं. सगळ्यांना वाटलं तिकडून नेहरू येतील. तर सगळे तिकडे बॅक साइडला उभे राहिले. तर नेहरूजी जिकडून पडदा बंद होतो, तिथूनच आत शिरले आणि स्टेजवरती उभे राहिले. "ओ पेंढारकर किधर है?" आणि इकडे आणि जी गडी मंडळी होती त्यांनी ओळखलंच नाही नेहरूंना. तर ते आत धावत आले. कोणतरी आलंय टोपी घालून कोणतरी. ते मग पळापळ सुरू झाली. यशवंतराव तर पुढे यायलाच कबूल नाहीत. ते हे आपण घाबरले या घाबरले. हे सगळ्यामुळे. न सांगता स्टेजवरती आले. हो. पेंढारकर, पेंढारकर करतायत.
तो पेंढारकर नाही, त्याने पेंढरकर असं काहीतरी उच्चार केला जरा. आले आणि मग म्हणाले, "आप मेरे लिए रुके नहीं." अण्णा म्हणाले, की "पंतप्रधानजी आपण रागावू नका. जसं या भारताच्या लोकांशी तुमची बांधिलकी आहे, तशी माझ्या नाटकाला येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाची माझी बांधिलकी आहे. माझ्यासाठी त्यांच्या आयुष्यातले ते 4 तास देतायत, ते मी वाया घालवायचे का? टायमिंग. टायमिंग." आणि आमच्या संस्थेची हे आहे. हो. ते म्हटल्यानंतर त्यांना इतका आनंद झाला, पाठ थोपटली. ते म्हणाले, "नाही, मी असंच विचारलं तुम्हाला का तुम्ही सुरू नाही हो, केलंत? पण हो. तुम्ही जे उत्तर दिलं ते अतिशय योग्य आहे. असेच कलाकार, असेच प्रोड्युसर आपल्या भारतामध्ये पाहिजे, तर आपल्या कलेची उन्नती होईल." असा त्यांनी आशीर्वाद दिला. आणि माझी बहीण होती गिरिजा. तर यांनी आपल्या इकडचं गुलाब काढलं आणि तिला दिलं तिकडे. म्हणजे अण्णांचे टायमिंग आणि सेन्स ऑफ ह्युमर दोन्ही त्यावेळेला हो. परफेक्ट, जे किशोर कुमारांचं ॲडमायरेशन त्यांना हो. होतं, ते इथे पण आपल्याला होय, होय, पाहायला होय, होय, मिळालं. होय. सर, आपण पाहिलं हाच मुलाचा बाप, याला 100 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्त आपण पुन्हा त्याचे प्रयोग सादर केले. हा अनुभव नेमका काय होता आणि या संकल्पनेमागची प्रेरणा नेमकी काय होती? मला प्रेरणा देणारे होते साहित्य संघाचे बाळ भालेराव. त्यांनी मला प्रेरणा दिली, "अरे घरात काय बसलायस? प्रयोग कर. मी सगळी मदत करतो." तर त्यांनी मला शब्द दिल्याप्रमाणे मदत केली. फायनान्स त्यांनी नाही केला, पण नाटकाचं थिएटर उपलब्ध करून दिलं. त्यानंतर खूप गोष्टी मला त्यांनी उपलब्ध करून दिल्या आणि ठरलं होतं की फायनान्स मी करणार, हो. बाकीची मदत तुम्ही करा. साहित्य संघ आणि आमचा फार जवळचा संबंध आहे. म्हणजे साहित्य संघाचे संस्थापक डॉक्टर ना. भालेराव. त्यांच्यामुळे वडिलांची कारकीर्द खूप उजळली. त्यांनी म्हणजे मुलासारखं प्रेम केलं. खूप वडिलांना सांभाळून घेतलं, खूप काम केलं. म्हणजे भालेराव ही फॅमिली आमच्यासाठी म्हणजे काय म्हणतात त्याला बोनस ठरली. हं, आणि हं. त्यांच्यामुळे आमची कारकीर्द खूप ही झाली. मग डॉक्टर बाळ भालेरावांनी सांगितलं, "प्रयोग कर." 11 ऑगस्टला माझ्या वडिलांची पुण्यतिथी असते. हो. 2018 ची गोष्ट. मला म्हणाले, की "तू प्रयोग कर, हे चांगलं नाटक आहे." आणि मला माहिती होतं नाटक ते. 19 म्हणजे 100 वर्षापूर्वीचं नाटक होतं, पण त्यातली भाषा जी होती, ती होय. आजही म्हणजे लोकांना कळेल अशी आहे. आणि हुंडा हा बळी हा विषय खूप सीरियस आहे, होय. पण नाटकामध्ये ते विनोदी पद्धतीने मांडला गेलेला आहे. 100 वर्षापूर्वी आणि 100 म्हणजे वर्षापूर्वी. क्रांतिकारी विचार आहेत तो हो. त्यावेळेचा. त्यात हो. मुलीला बघायला येतो तेव्हा एक प्रश्न मुलगी त्या नवऱ्याला विचारते, होय. पाहायला येतो. "तुम्हाला घाईचा भात येतो का घाईचा?" म्हटलं, घाईचा भात म्हणजे काय?" तर तो म्हणतो, "अरे घाईचा भात तुम्हाला माहिती नाही? ऑफिसला जाताना जो पटकन भात करते ना बायको, त्याला घाईचा भात म्हणतात." हे 100 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. आज बायका बिचाऱ्या भरा करून जे हो, करतात, हे हो. 100 वर्षापूर्वीचं लिहिलेलं आहे. बरोबर. खूप छान नाटक होतं. आम्ही प्रयोग केले. पण कसं झालं, की संगीत नाटकाला आज तेवढं मिळत नाही आणि दुसरी गोष्ट त्यातले सगळे आम्ही नवीन घेतले. मी स्वतः काम नाही केलं. ओमकार प्रभू घाटे, त्याच्यानंतर संपदा माने, धनंजय पटकन आठवत नाही मला. हो, धनंजय हो, हल्ली तो खूप गातो लाईटला. हो. त्याच्यानंतर सगळी नवीन बरोबर. सगळे नवीन होते. आणि आमचे हं. छान प्रयोग चालले होते. पण काय म्हणतात त्याला, मी स्पॉन्सरशिप घेतली नव्हती कोणाची. आणि आमच्या ललित कलादर्शनची एक स्पेशालिटी आहे, की त्यावेळी पूर्वी असं लिहायचं बालगंधर्व नाटक मंडळी, खास राजाश्रयाखाली. म्हणजे राजे लोकं स्पॉन्सर करायचे आणि केशवराव भोसलेंनी लिहिलं होतं, ललित कलादर्श खास लोकाश्रयाखाली. बरोबर. आणि त्यांचं असं म्हणणं होतं, की एकदा आपण स्पॉन्सरशिप किंवा लोकांकडनं पैसे घेतले, हं. राजा मग ते म्हणतील तसं आम्हाला करावं लागायचं. आमचं नाटक आहे, आम्ही बसू, आम्हाला जे काही खर्च होईल, जो काही हो. आहे ते आम्ही बघू. संगीत नाटकांची, लोकसंगीत नाटकांची लोकप्रियता हा विषय आपण थोडासा नंतर घेऊया. मधल्या काळामध्ये तुम्ही तो क्रांतिकारी निर्णय, क्रांतिकारी विचार ह्याबद्दल आपण बोललो. म्हणजे ते 100 वर्षापूर्वी हुंडाबळीसारखा विषय हो. आपण मांडला. पण त्या काळामध्ये पोर्तुगीजांनी सुद्धा म्हणजे मला वाटतं, की हो, हो, हो. या सगळ्या म्हणजे पोर्तुगीजांचा सामना आपल्याला करावा लागला. त्या काळामध्ये असे काही ते काय प्रसंग प्रसंग होते? असे होते त्यावेळी म्हणजे कोकण दौरा आणि गोवा दौरा हा खडतर होता. लाईट्स नाहीत, काही नाही, काही नाही. त्याच्यावर म्हणजे असे बत्त्या असायच्या मोठ्या.
नाटक चालू असेल, रडत असेल माणूस, गात असेल आणि लाईट कमी झाली तर लोकं ओरडायचे, "लाईट, लाईट, लाईट, दिवा, दिवा." मग तो गाणं बाजूला सोडायचा, पंप मारायचा, लाईट यायचं. काही नाही, लोकांना काही वाटायचं नाही. पुन्हा प्रवेश सुरू व्हायचा. हे कोकणामध्ये व्हायचं. तशीच गोष्ट गोव्यामध्ये व्हायचं. पण गोव्यामध्ये काय होतं, की त्या काळामध्ये पोर्तुगीजांचं खूप तिकडे राज्य होतं. तर इथून ज्यावेळी आपण बॉर्डर ओलांडून गोव्यात जायचो ना, तेव्हा खूप वेळा ते नाटकाच्या पेट्या वगैरे ओपन करायचे किंवा तबला वगैरे असेल ना, तर त्यांना वाटायचे बॉम्ब-बिम्ब ठेवलाय की काय? फोडून टाकलेत आमचे. की पायपेटी होती. ते सूर-बीर काढून आत काय लपवलंय का? सत्यार मग तिकडून मग मिळाल्या पेट्या वगैरे, नाही असं नाही. पण खूप नुकसान त्यांनी केलं पोर्तुगीजांनी. पोर्तुगीजांनी त्या आणि ते काळात. खूप म्हणजे त्रास खूप दिलेला कलाकारांना. हं. तरीही आपली मंडळी जायची हो. तिकडे इलेक्ट्रिसिटी आणि नाही, तेव्हा मीडिया नाही, काही मीडिया काही साधनं नाही, नाही काही नाही. तशी. हो. मला असं म्हणायचं की त्या काळामध्ये कुठलीच मीडिया नाही, काही नाही. तरी ही मंडळी संपूर्ण कोकणामध्ये, गोव्यामध्ये किंवा विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये ही प्रसिद्ध कशी म्हणजे काय त्यांची ही काय म्हणतात त्याला दर्जा असू शकतो आपण कल्पना नाही हो. करू त्यांच्या शकत. कामाची काम ताकदच हो, एवढी होती, की विदाऊट मीडिया त्यांची एवढी सगळी हो, प्रसिद्धी हो. होत होती. साउंड सिस्टम नाही, काही नाही. शेवटपर्यंत पल्लेदार वाक्य जायची. बरोबर आहे. पुरुषी बायकांचं काम करायचे. त्यामुळे बाईच्या वेशात बोलायचं, बाईच्या आवाजात बोलायचं. हो. आपण इमॅजिन नाही करू शकत. बरोबर, कारण बरोबर. ते अनफॉर्च्युनेटली आपल्याला ते पाहायला हो, मिळालं नाही. पण हो. वडिलांकडनं सगळं पाहायला मिळालं. अ, आपण उल्लेख केला थोड्या वेळापूर्वी, की मराठी साहित्य संघाचा. हो. तर मराठी साहित्य संघामध्ये अण्णांनी बरीच रेकॉर्डिंग केली. तिथे त्यांचा स्टुडिओ सुद्धा होता. मग पुढे काय झालं त्या रेकॉर्डिंगचं आणि नाट्यसंगीताची लोकप्रियता आहे का अजूनही? साहित्य संघाच्या त्यावेळच्या कमिटीनी त्यांना एक खोली दिली होती. त्यांचा हा छंद होता रेकॉर्डिंग करण्याचा. तिकडे तुम्ही रेकॉर्डिंग करा, जतन करा. त्या काळामध्ये बॅकग्राऊंड आजसारखे स्टुडिओ नव्हते. फक्त आमचा स्टुडिओ होता हो. साहित्य संघामध्ये. तिकडे वडील समजा रात्री 12 वाजता प्रयोग संपला, तर 1 वाजता लोकं यायची, रेकॉर्डिंग हे करायचे, पुन्हा सकाळी 9चा प्रयोगाला निघून जायचे. पण ते हां. पैसे घ्यायचे नाहीत. समजा कोणी दिले ₹200, ₹100 साहित्य संघाला, ₹100 नाट्य परिषदेला. काही पैसा घेतला नाही. तिकडे स्वतःच्या खर्चाने पुन्हा ते नो स्पॉन्सरशिप तेव्हा 300-350 नाटकं त्यांनी रेकॉर्ड केलेली आहेत. उद्देश हाच होता, की पुढच्या जनरेशनला कळू दे ही वाक्य कशी बोलायची. हो. गडकऱ्यांची वाक्य, शिरवाडकरांची हो, वाक्य, हो, हो. खाडीलकरांची वाक्य, अण्णासाहेब हो. किर्लोस्करांची, हो. देवल ही सगळी लोकं कसं बोलायचे त्यातली कलाकार. एक होय. अभ्यास आला. कारण त्या काळामध्ये बरोबर. व्हिडिओ तंत्र नव्हतंच. इव्हन वडिलांनी स्वतःची नाटकं सुद्धा त्यावेळी शूट केलेली आहेत. 16 हं. वरती. बरोबर. 7-7 मिनिटाची एका ह्याची किंमत 700-800 असायची त्या काळात. पण त्यांनी ते करून खजिना हो, करून ठेवला. तो आता हो. साहित्य संघाला आम्ही सुपूर्द केलेला आहे. बरं, बरं. आपण एकूणच सांगताय आपलं सगळं कुटुंबच मराठी नाट्य संगीत आणि रंगभूमीशी जोडलेलं आहे. तर नीलाक्षी मॅडम बरोबरचे पण काही अनुभव आपण काम करत असताना कसे राहिले? खूपदा आम्ही एकत्रच दोघं म्हणजे हिरो-हिरोईन आम्ही एकत्र कामं हो, केलेली आहेत. स्टेजवरती वेगळं असतं आणि तुम्हाला माहिती आहे घरी हो. वेगळं असतं. बरोबर आहे. भांडणं पण गाण्यामध्ये होतात. ती मजेशीर होती. पण माझी आई 1992 ला आजारी पडली. ते 2015 वडील जाईपर्यंत हो. सगळ्या घराचा भार नीलाक्षीने पाहिला. म्हणजे तिचे कार्यक्रमही तिने केले. पण जी जबाबदारी असते, आजारी व्यक्ती आई बेडरिडन होती माझी. पण ते सगळं तिने म्हणजे अशी एक वेळ आली, की मी बाहेरचा आणि ही घरची अशी झाली गोष्ट. हं. एवढं तिने त्यांचं अटॅचमेंट झाली होती. अटॅचमेंट झाली. बरोबर. म्हणजे शेवटी अण्णांबरोबर तर कोणाला वाटणार नाही ही त्यांची सून आहे. म्हणजे असे दोघांचे ते "अहो अण्णा काय करताय तुम्ही?" त्यांचं वय 92-94 हो, झालेलं. हो, हो. त्या एजमध्ये लहान मूल होतं माणसाचं. बरोबर आहे, पण बरोबर ते आहे. जे काही दोघांचं चालायचं ना आम्हाला होय, आम्ही होय. एन्जॉय करायचो. पण ही गोष्ट खरी माझी बहीण गिरिजा काटदरे ती हो. पण नाटकात काम करायची म्हणजे. मग एक टोटल आम्हाला सगळं म्युझिकल आणि आर्टिस्ट असल्यामुळे ना एक भावना होती. जिथे भावना असते ना तिथेच कला उमलते. नाहीतर भावना नसेल तर त्या कलेला बरोबर. अर्थ राहत नाही. म्हणून तुमचं संपूर्ण कुटुंब मराठी नाट्य संगीत आणि रंगभूमीला
त्यांनी वाहून घेतलेलं आहे. पण आता मराठी नाट्यसंगीत हे मागे पडत चाललंय का? किंवा त्याला ओ-टी-टी, वेब सीरीज ह्या सगळ्याशी जोडणं ही काळाची गरज आहे असं वाटतं का? मी म्हणजे आता सगळे एका क्लिकवर आलेले आहेत. मग आपण काही इव्हॉल्व होण्याचा विचार करतो का? काय झालं, की संगीत नाटकं जी पूर्वीची आहेत ना आपली, ती अशी फॅन्टसी आहेत. म्हणजे राक्षस येतो किंवा स्वयंवर सगळी नाटकं पाहिल्यानंतर, त्या काळात ते नवीन होतं. हो, हो. 1911 हो, 60 पर्यंत म्हणे. हो. आता मध्ये मी कुठे बरं ह्यांचं साउंड ऑफ म्युझिक नाटक पाहिलं. जिओ मॉलला. जिओ मधलं बरोबर. आणि मला खरं सांगतो, ते सगळं ते म्युझिकल नाटक होतं. संगीत नाटक होतं. त्याला ते काय म्हणतात त्याला ऑपेरासारखं म्हणतात. डोळे फिरले हो. म्हणजे तिकडे 6-7 वर्षाची मुलगी होती. तिने जवळ-जवळ असं पान, दीड पान सॉलिलॉक्यू म्हणून टाण, टाण, टाण त्यातनं गाणं सुरू केलं. मी नीलाक्षीला म्हणालो, "ह्याला आपण उगीच म्हणतोय आम्ही हे केलं, त्यो केलं. अरे पोरगी बघ केवढीशी आहे आणि गाते समोर लाईव्ह वाजतंय आणि गाते ही पोरगी." आणि ते सगळं बघितल्यानंतर हे असं जर आता संगीत नाटक झालं, तर लोकं नक्की येतील. हं. आणि त्याचा प्लस पॉइंट हा होता, जे कॅरेक्टर आहे ना, तशीच ती व्यक्ती दिसत होती. आपल्याकडे संगीत नाटकात काय झालं, की 70 वर्षाचा कृष्ण, गाण्याबद्दल मी त्याच्याबद्दल नाही म्हणत, दुसरं कोणी हो, नव्हतंच. हो. नवीन जनरेशन घेत नाहीये. ते त्यामुळे काय झालं, की नवीन जनरेशन बघताना, अरे, ही सखी हिची कशी? तिला उभं राहता येत नाही आणि त्या सुभद्रेची सखी म्हणजे निलाक्षीबरोबर ज्या असायच्या काम करायला, हो. मिळायचंच नाही काही. पण हे साउंड ऑफ म्युझिक बघताना एवढंसं काम असो नाहीतर मोठं काम असो, परफेक्ट त्याच कॅरेक्टरला शोभणारी अशा व्यक्तिरेखा होत्या. आणि मला असं नक्की वाटतं, की तसे थिएटर्स आपल्या इकडे बांधले गेली. थिएटर्स नाहीयेत आपल्या इकडे. हं. आपल्याकडे मी खरं सांगू का टेक्निकली आपण खूप मागे आहोत. अजूनही 8 स्पॉट, 9 स्पॉट, स्टेज लहान, ते सगळं पण इतकं सोपं नाहीये. व्हिजन हं. मोठं जरी असलं तरी आपली संस्कृती वेगळी आहे, ती संस्कृती वेगळी आहे. पण तसं काही झालं ना, तर आय थिंक की पुन्हा संगीत नाटकांना चांगले दिवस येतील. त्या नाट्यसंगीताची झलक सर आपण आपल्याकडनं ऐकणार आहोत. जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी चिदानंद शिव सुंदर तेजी चिदानंद शिव सुंदर तेजी पावनतेची तू मूर्ती पावनतेची तू मूर्ती जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी जगदाधारा तव जलधारा जगदाधारा तव जलधारा अमृत मधुरा कांतिमती अमृत मधुरा कांतिमती शंकर शंकर जय शिव शंकर 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 जय शिव शंकर लगरी लगरी त्या निनादती लगरी लगरी त्या आ, लगरी लगरी त्या आ, लगरी लगरी त्या निनादती जय गंगे भागीरथी जय गंगे जय गंगे जय गंगे
भागीरथी आरंभ 2.0 मध्ये आज आपण अनुभवलं ज्ञानेश भालचंद्र पेंढारकर यांना, ज्यांना भीमसेन जोशी आई तुझी आठवण येते या नावानेच हाक मारायचे, ज्यांनी पोर्तुगीजांनी त्या काळामध्ये कशा प्रकारे नाटक करणाऱ्या मराठी नाट्यसंगीत करणाऱ्या टीमला कशा प्रकारे त्रास दिला याचा अनुभव मांडला. त्याचबरोबर मराठी नाट्यसंगीतामध्ये कशा प्रकारचे क्रांतिकारी प्रयोग, टेक्नॉलॉजी नसताना सुद्धा ती टेक्नॉलॉजी किंवा नवनवे प्रयोग करण्याचा जो प्रयत्न भालचंद्र पेंढारकर आणि त्यांच्या टीमने ललित कला दर्शन केला होता, तो सर्व आज या आपल्या प्रेक्षकांसमोर मांडलेला आहे. त्यामुळे आज आरंभ 2.0 सकारात्मक ऊर्जेचा अखंड स्रोत या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.